नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग, सगळ्यांना शुभ सकाळ. विद्यार्थी मित्रांनो, आपण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता परीक्षा 2025 ची तयारी करत आहोत. म्हणजे थर्ड टेटची तयारी करत आहोत. आपल्या सगळ्यांना शिक्षक म्हणून भरती व्हायचंय आणि त्यासाठी हा आपला प्रयत्न चालू आहे. आज इंग्रजी या विषयामध्ये आपण आज्ञार्थी वाक्यांचं इनडायरेक्ट स्पीच पाहणार आहोत. म्हणजे इनडायरेक्ट स्पीच ऑफ इम्परेटिव्ह सेंटेन्सेस पाहणार आहोत. आजची तासिका जी आहे ती सुरुवातीपासून तुम्हाला शेवटपर्यंत पाहायची आहे. आणि या तासिकेमध्ये मी तुम्हाला इम्परेटिव्ह सेंटेन्स कशाला म्हणतात, ते असतं कसं, बरोबर आहे, त्याची रचना कशी असते, आणि ते वाक्य दुहेरी अवतरण चिन्हांमध्ये आलं तर अशा वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं, याचे इत्यंभूत नियम म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंतचे नियम मी देणार आहे, लिहून देणार, समजावून सांगणार. एक उदाहरण तुमच्या समोर असेल बोर्डवर. तर चला हा प्रवास सुरू करूया. चला आज बघूया आपण इनडायरेक्ट स्पीच ऑफ इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. मग शीर्षक लिहा नोटबुक मध्ये तुमच्या, इनडायरेक्ट स्पीच ऑफ इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. इम्परेटिव्ह सेंटेन्सेस बघा, आज्ञार्थी वाक्यांची इनडायरेक्ट स्पीच ऑफ इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. आता इम्परेटिव्ह सेंटेन्सला कमांड असं देखील म्हणतात, म्हणजेच त्याला आज्ञार्थी वाक्य मराठीमध्ये म्हणतात. मग हे वाक्य असतं कसं, चला इम्परेटिव्ह सेंटेन्स इनडायरेक्ट स्पीच पाहूया. पण ज्याला इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणतात ते दिसायला कसं दिसतं पहा. इम्परेटिव्ह सेंटेन्स ही आज्ञा देण्यासाठी वापरली जाणारी वाक्य आहेत, एखाद्याला सजेशन देण्यासाठी वापरली जाणारी वाक्य आहेत, विनंती करण्यासाठी वापरली जाणारी वाक्य आहेत, एखाद्याला सल्ला किंवा सूचना किंवा विनंती किंवा एखादी गोष्ट सांगायची असेल तर अशा प्रकारची वाक्य वापरली जातात, त्यांना आपण इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. अशा वाक्यांच्या सुरुवातीला सब्जेक्ट नसतो. पहा, आपण ज्याला इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणतो, इट डज नॉट हॅव सब्जेक्ट ऍट द बिगिनिंग. अशा वाक्यांच्या सुरुवातीला सब्जेक्ट नसतो आणि अशा वाक्याची सुरुवात क्रियापदाच्या बेस फॉर्मनं झालेली असते, क्रियापदाच्या मूळ रूपाने झालेली असते. This sentence does not have subject at the beginning, but such a type of sentence begins with base form of the verb, root form of the verb. म्हणजे या वाक्याच्या सुरुवातीला करता नसतो, पण वाक्याची सुरुवात होते क्रियापदाच्या मूळ रूपाने. फॉर एक्झाम्पल, लिसन हे क्रियापदाचं मूळ रूप आहे. लिसन बघा, सुरुवातीला करता नाही, पण वाक्याची सुरुवात क्रियापदाच्या मूळ रूपाने झाली आहे. लिसन टू मी, माझ्याकडे लक्ष द्या. लुक ॲट दिस सेंटेन्स. This sentence does not have subject at the beginning, but this sentence has begun with base form of the verb, root form of the verb. That is why this sentence is an imperative sentence. बघा, या वाक्याच्या सुरुवातीला राम, श्याम, महेश, गणेश असं काही नाव आहे का? किंवा नीता, गीता, सीता असं काही नाव आहे का? नाही. ही, सी, इट असं काही सर्वनाम आहे का? नाही. म्हणजे या वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट नाही, करता नाही, किंवा वाक्यात कुठेही करता नाही, आणि वाक्याची सुरुवात क्रियापदाच्या मूळ रूपाने झाली. लिसन नावाचं क्रियापदाचं मूळ रूप तुम्हाला इथे दिसत असेल, आणि म्हणून हे वाक्य इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे, आज्ञार्थी वाक्य आहे. मग आज्ञार्थी वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं, हे अशा प्रकारचं वाक्य जर दुहेरी अवतरण चिन्हांमध्ये आलं, डबल इन्व्हर्टेड कॉमाज मध्ये आलं, तर अशा वाक्यांचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं याचे नियम चला बघूया. पहा, आता वन बाय वन एक वाक्य तुम्हाला तुमच्या समोर दाखवतो बोर्डवर, आज्ञार्थी आणि इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं स्टेप बाय स्टेप सांगतो. चला हरिओम. हे वाक्य बघा सगळ्यांनी. वाक्य काय आहे? द डॉक्टर सेड टू हिज पेशंट, ईट दीज टॅबलेट्स डेली. डॉक्टर त्याच्या पेशंटला म्हणाला, या गोळ्या रोज खा. पहा, दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य कसं आहे? वाक्याची सुरुवात ईट या क्रियापदाच्या मूळ रूपात झाली. ईट खा, दीज टॅबलेट्स ह्या गोळ्या, डेली म्हणजे हे
इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. डॉक्टरनं त्याच्या पेशंटला म्हटलेलं इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. अशा प्रकारचं वाक्य देतात आणि म्हणतात चेंज द नरेशन किंवा ट्रान्सफॉर्म द गिवन सेंटेन्स टू इनडायरेक्ट स्पीच. मग आता हे वाक्य जे आहे असंच ठेवतो इथं आणि स्टेप बाय स्टेप सांगतो की कसं त्याच्यामध्ये चेंज होतो. तर पहिला नियम घ्या. तुम्ही शीर्षक टाकलंच असेल इनडायरेक्ट स्पीच ऑफ इम्परेटिव्ह सेंटेन्स. तुम्ही शीर्षक टाकायचंय इनडायरेक्ट स्पीच ऑफ इम्परेटिव्ह सेंटेन्सेस असं शीर्षक टाका. इम्परेटिव्ह सेंटेन्सेस आणि हे उदाहरण घेऊ नका. तुम्ही काय करा, नियम घ्या. रूल नंबर 1. तुम्ही काय करायचं आहे, रूल नंबर 1 घ्यायचा आहे. रूल नंबर 1. आता हा रूल नंबर 1 काय आहे? रूल नंबर 1 आहे रिपोर्टर विषयी. पहा ना, आता डायरेक्ट स्पीच इनडायरेक्ट स्पीच करताना वाक्याचा प्रकार आधी पाहून घ्या. दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य कोणत्या प्रकारचं आहे ते पाहून घ्या आणि पाहून घेतल्याच्या नंतर आता इनडायरेक्ट स्पीच करायचे तुम्हाला. कशाचं? त्या दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याचं. हे तुमच्या डोक्यामध्ये भिनवा, माइंड सेट बनवा तुमचा की आता तुम्हाला आज्ञार्थी वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करायचंय. आणि आता काय करायचंय, इथून सुरुवात करायची. ज्याच्या तोंडून हे वाक्य बाहेर पडतं, दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य ज्याच्या तोंडून बाहेर पडतं त्याला रिपोर्टर म्हणतात. आणि रिपोर्टर जो आहे तो जशा तसा राहतो. रिपोर्टर आहे द डॉक्टर. आणि हा जो रिपोर्टर आहे त्याचा नियम देतो मी तुम्हाला. त्याचं काय होतं पहा. रिपोर्टर पहा जशास तसा राहतो. पहा पहिला नियम काय, रिपोर्टर जशास तसा राहतो. रिपोर्टर रिमेन्स द सेम, इट डज नॉट चेंज, इट इज द रूल. रूल नंबर 1, रिपोर्टर जशास तसा राहतो, त्यात कोणताही बदल होत नाही. रूल नंबर 2. आता रिपोर्टर झालं, रिपोर्टर मध्ये काही चेंज करायचं नाही. रिपोर्टर जर डॉक्टर असेल तर त्याला जशा तसं ठेवायचं. याला म्हणतात रिपोर्टिंग वर्ब. याला करायचं रिपोर्टिंग वर्ब. आता या रिपोर्टिंग वर्ब मध्ये काय चेंज होतो पहा. हा जो रिपोर्टिंग वर्ब आहे म्हणजे बोलणाऱ्याच्या तोंडचं कथन दर्शवणाऱ्या या क्रियापदाला रिपोर्टिंग वर्ब म्हणतात. आणि बोलणाऱ्याचं तोंडचं कथन दर्शवणाऱ्या या क्रियापदाला रिपोर्टिंग वर्ब म्हणतात. त्या रिपोर्टिंग वर्ब मध्ये काय फरक होतो, रिपोर्टिंग वर्ब कसं बदलतं तर त्याला सांगतो. आता हे जे रिपोर्टिंग वर्ब आहे त्यामध्ये काय बदल होतो हे बघूयाच. पण आधी बघा, रिपोर्टर हा जो रिपोर्टर आहे तो जशा तसा राहतो. द ला द, डॉक्टरला डॉक्टर ठेवला, रिपोर्टर जशा तसा ठेवला. आता रिपोर्टिंग वर्ब मध्ये काय बदल होतो पहा. रिपोर्टिंग वर्ब पहा, ज्याला आपण रिपोर्टिंग वर्ब म्हटलंय, इट चेंजेस अकॉर्डिंग टू द फॉलोइंग रूल. तुम्ही काय करा, पुढील प्रमाणे बदलते असं लिहा. पुढील प्रमाणेच बदलते. रिपोर्टिंग वर्ब पुढील प्रमाणे बदलते. इट चेंजेस अकॉर्डिंग टू द फॉलोइंग रूल असं लिहा तुम्ही. रिपोर्टिंग वर्ब पुढील प्रमाणे बदलते. रिपोर्टिंग वर्ब चेंजेस अकॉर्डिंग टू द फॉलोइंग रूल. आता या रिपोर्टिंग वर्ब मध्ये सेड, सेड टू, टोल्ड असं काही आलं डायरेक्ट स्पीच मध्ये. डायरेक्ट स्पीच मध्ये सेड हे रिपोर्टिंग वर्ब आलं किंवा सेड टू हे जर रिपोर्टिंग वर्ब आलं किंवा टोल्ड हे जर रिपोर्टिंग वर्ब आलं किंवा आणखी इथं ऑर्डर्ड वगैरे रिपोर्टिंग वर्ब येऊ शकते. तर अशा प्रकारचं कुठलं रिपोर्टिंग वर्ब आलं डायरेक्ट स्पीच मध्ये. तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये काय चेंजेस होतात तर पहा. कोण म्हणाल, कुणास म्हणाल. कोण म्हणाल, म्हणणारा कोण आहे, रिपोर्टर कोण आहे. कुणास म्हणाल, लिस्नर कोण आहे. आणि काय म्हणाल. बरोबर आहे. या सगळ्या बाबींचा विचार करून, कोण म्हणाल, कुणास म्हणाल, काय म्हणाल, या सगळ्या बाबींचा विचार करून रिपोर्टिंग वर्ब मध्ये चेंजेस करतात. बघा काय काय चेंजेस होतात पहा. डायरेक्ट स्पीच मध्ये जर सेड आलं किंवा सेड टू आलं किंवा टोल्ड आलं किंवा ऑर्डर्ड आलं तर इकडे येते ऑर्डर्ड. कॉमन गोष्ट आहे ऑर्डर्ड येते. कारण का दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य आज्ञा असू शकते. जर ते आज्ञार्थी असेल तर मग यांच्यापैकी काही जरी रिपोर्टिंग वर्ब आलं तर इथे घ्यायचं ऑर्डर्ड. आणि याचा अर्थ होतो आज्ञा केली. मराठीत पण अर्थ देत आहे तुम्हाला, तुमची जास्तीत जास्त सोय करण्याचा प्रयत्न केलाय. आज्ञा केली. त्याच्यानंतर दुसरा शब्द येईल इथं कमांडेड. पहा आता कमांडेड, सैन्यातील अधिकारी किंवा राजा आपल्या प्रजेला काय करतो, हुकूम करतो. किंवा सैन्यातील अधिकारी आपल्या सैन्याला काय करतो, हुकूम करतो. तेव्हाच हा शब्द वापरायचा. एरवी हा शब्द वापरायचा नाही. कमांडेड म्हणजे हुकूम केला. हुकूम केला. पहा डायरेक्ट स्पीच इनडायरेक्ट स्पीच करताना होणारे बदल. डायरेक्ट स्पीच मध्ये
समजा एखादं विनंतीवाचक वाक्य आलं तर इथं घ्यायचंय रिक्वेस्टेड किंवा बेग्ड. विनंतीवाचक वाक्य आल्यास बेग्ड किंवा विनंतीवाचक वाक्य जर आलं रिक्वेस्टेड घेऊ शकता, बेग्ड घेऊ शकता. लईच विनंती असेल तर प्लीडेड असं घेऊ शकता, प्लीडेड. हा ना. जर एखादा सल्ला असेल तर ऍडवाइज्ड घेऊ शकता, हे की नाही. एखादी ताकीद दिली असेल, ऍडवाइज्ड लिहिलं तुम्ही, चला ऍडवाइज्ड. दिसत नसेल तर इथं चांगल्या रीतीने लिहितो, तुम्हाला दिसेल अशा रीतीनं ऍडवाइज्ड. मग आता यांचे अर्थ पहा. रिक्वेस्टेड म्हणजे विनंती केली, रिक्वेस्टेडचा अर्थ तो विनंती केली. वाक्य विनंती वाचक असेल, दुहेरी अवतरण चिन्हातील तर. बघा या सगळ्यांचा अर्थ तो याचना किंवा विनंती केली. कुणाचा अर्थ? बेग, प्लीड यांचा अर्थ झाला. बेग्ड किंवा प्लीडेड यांचा अर्थ याचना किंवा विनंती केली. आणि इथं जो शेवटी शब्द दिलाय ऍडवाइज्ड, तर ADVISED, ऍडवाइज्ड म्हणजे सल्ला दिला, सल्ला दिला. आज्ञार्थी वाक्यांचा वापर यासाठी केला जातो, सल्ला देण्यासाठी, हुकूम करण्यासाठी, विनंती करण्यासाठी, याचना करण्यासाठी, हे की नाही. मग हे पण येऊ शकतं. आणखी काय येऊ शकतं? डायरेक्ट स्पीचचं इंडायरेक्ट स्पीच करताना डायरेक्ट स्पीच मध्ये जर सेड आलं, सेड टू आलं, टोल्ड आलं, तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये काय होतं आणखी पहा. इथं देतो उरलेलं, इथं देतोय पहा. बघा इकडे वॉर्नड येऊ शकतं. वॉर्नड म्हणजे ताकीद दिली, ताकीद दिली, धमकी नाही, ताकीद दिली, वॉर्नड. आणखी काय येऊ शकतं? सजेस्टेड, सुचवले, सजेस्टेड, सुचविले झाला. आणि जर समजा तुम्हाला कळालं नाही ती विनंती आहे का आज्ञा आहे का काय आहे, जर तुम्हाला कळणं मुश्किल झालंय आणि जर तुम्हाला कळत नसेल की नेमकं काय आहे ते, तर तुम्ही सहज लिहू शकता टोल्ड. नेहमीच आज्ञा केली जात नाही, तर यांच्यापैकी काही जरी रिपोर्टिंग होत आलं तुम्हाला कळत नसेल की आज्ञा आहे का विनंती आहे का काय, तर तुम्ही टोल्डला म्हणजे टोल्ड लिहू शकता. सेड येऊ काही पण येऊ तिकडं, तर इथं तुम्ही लिहू शकता टोल्ड, सांगितले. तर अशा रीतीनं डायरेक्ट स्पीचचं इंडायरेक्ट स्पीच करताना रिपोर्टिंग वर्ब मध्ये सेड, सेड टू, टोल्ड, आस्क्ड आल्यास किंवा ऑर्डर्ड आल्यास त्यांच्यामध्ये वाक्य कुणी म्हटलं, कुणास म्हटलं, काय म्हटलं यानुसार हे बदल होतात. लिहून घ्या हे बदल व्यवस्थितरित्या. आता बघा हे पण समजावून सांगतो. आता आपलं जे वाक्य होतं ज्याच्यामध्ये डॉक्टर सांगत आहे की नाही, आपलं जे हे वाक्य आहे त्याच्यामध्ये डॉक्टर बोलत आहे ना. आता हे डॉक्टरच्या तोंडचं वाक्य आहे आणि पहा, द डॉक्टर सेड टू हिज पेशंट. डॉक्टर त्याच्या पेशंटला म्हणालाय, रिपोर्टिंग वर्ब इथं आहे. काय म्हणालाय? ईट दीज टॅबलेट्स डेली. डॉक्टरकडे आपण सल्ला घ्यायला जातो. डॉक्टरला मेडिकल कन्सल्टंट म्हणतात, वैद्यकीय सल्लागार म्हणतात. म्हणजे डॉक्टर आपल्याला काही सांगतो म्हणजे तो आपल्याला सल्ला देत असतो. आणि म्हणून इथं तुम्ही एक तर टोल्ड लिहू शकता किंवा ऍडवाइज्ड असं लिहू शकता. एक तर टोल्ड लिहा किंवा ऍडवाइज्ड लिहा. डॉक्टर टोल्ड म्हणा किंवा काय म्हणायचं ऍडवाइज्ड. पहा ADVISED दिसायला का? बघा दिसत नसेल तर हा दिसणार झालंय, ब्लॅक इंकनच लिहावं लागेल मला. चला इथं तुम्ही काय घेऊ शकता ऍडवाइज्ड झालं. रिपोर्टिंग वर्ब इथं सेड टू जरी आलं तरी इथे ऍडवाइज्ड घ्या, ऍडवाइज्ड टू लिहायची गरज नाही. चला मग रिपोर्टिंग वर्ब मध्ये काय चेंज होतो हे सांगितलंय. आता बारी कुणाची? आता बारी आहे लिसनरची. हे बघा हा रिपोर्टर, हा रिपोर्टिंग वर्ब, त्याचा ऐकणारा जो आहे त्याला लिसनर म्हणतात. आणि या लिसनर मध्ये आता काय बदल होतो ते सांगतो तुम्हाला. अगोदर हे व्यवस्थित लिहून घ्या, बघून घ्या. बघा तिसरा नियम इथे देतो मी, लिसनर. आता लिसनर मध्ये बदल काय होतो पहा. ऐकणाऱ्याला लिसनर म्हणतात. आणि या लिसनर मध्ये बघा आता इथे लिसनर कोण आहे? हिज पेशंट. हा रिपोर्टर, हा रिपोर्टिंग वर्ब, हा लिसनर आहे. लिसनर मध्ये काय चेंज होतो? तो जशास तसा राहतो. इट डज नॉट चेंज, इट रिमेन्स द सेम. काय करायचंय? जशास तसा राहतो असं लिहायचंय. जशास तसा राहतो, त्यात कोणताही बदल होत नाही. लिसनर रिमेन्स द सेम, इट डज नॉट चेंज. लिसनर रिमेन्स द सेम, इट डज नॉट चेंज. जर लिसनर हिज पेशंट असेल तर बघा इथे लिसनर जशा तसा ठेवतो, इट डज नॉट चेंज. ठेवलं पहा. आता
आता बारी आहे चौथ्या नियमाची. चौथा नियम. आता हे जे डबल इन्व्हर्टेड कॉमाज आहेत, डबल इन्व्हर्टेड कॉमाज, त्यांचं काय होतं आणि या स्वल्पविरामा जागी कोण येतं? तर पहा, डायरेक्ट स्पीच मध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमाज आलेले असतात, ते काढून टाकले जातात आणि त्यांच्या जागी एक कंजक्शन घेतलं जातं स्वल्पविरामा जागी. तर मग चौथा नियम लिहा आणि महत्वाचा नियम आहे तिथे लिहा, दुहेरी अवतरण चिन्ह म्हणजे डबल इन्व्हर्टेड कॉमाज आर रिमूव्ड. लिहा तिथं, दुहेरी अवतरण चिन्हांच्या जागी दुहेरी अवतरण चिन्ह काढून टाकले जातात व त्यांच्या जागी दुहेरी अवतरण चिन्हांच्या जागी दुहेरी अवतरण चिन्ह काढून टाकले जातात, काढून टाकले जातात व स्वल्प विरामाच्या जागी व स्वल्प विरामाच्या जागी व स्वल्प विरामाच्या जागी असं म्हणायचं. एक बाण दाखवायचा इथं, दुहेरी अवतरण चिन्ह काढून टाकले जातात, डबल इन्व्हर्टेड कॉमाज आर रिमूव्ड अँड ऍट द प्लेस ऑफ कॉमा असं म्हणायचं, बाण दाखवायचा आणि दुहेरी अवतरण चिन्हांच्या जागी. आता इथे रूल नंबर 1 लिहा, टू हे कंजक्शन येते, TO2 टू पा हे कंजक्शन घेतात, टू हे कंजक्शन येते म्हणा किंवा टू हे कंजक्शन घेतात म्हणा, दुहेरी अवतरण चिन्ह काढून टाकून त्याच्या जागी टू हे कंजक्शन येते. झालं. आता आणखी एक नियम घ्या, दुहेरी अवतरण चिन्ह निघून जातात आणि दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य नकारार्थी असेल तर पहा, वाक्य नकारार्थी असेल तर, नकारार्थी असल्यास, वाक्य नकारार्थी असेल तर, दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य नकारार्थी असेल तर नॉट टू हे कंजक्शन घेतात, नॉट टू. पहा, दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य नकारार्थी असेल, निगेटिव्ह असेल तर नॉट टू हे कंजक्शन घेतात, नॉट टू हे कंजक्शन घेतात. पहा कसं डायरेक्ट स्पीच इंडायरेक्ट स्पीच वाले. पहा, दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य होकारार्थी असेल तर टू हे कंजक्शन घेतात आणि दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य जर नकारार्थी असेल तर नॉट टू हे कंजक्शन घेतात. समजलं? मग हे लक्षात ठेवायचं, टू कधी घ्यायचं, वाक्य अफर्मेटिव्ह असेल, होकारार्थी असेल तर. नॉट टू कधी घ्यायचं, वाक्य निगेटिव्ह असेल, वाक्याची सुरुवात डू नॉट किंवा डोंट या शब्दाने होत असेल तर वाक्य नकारार्थी असते. डोंट मेक नॉईज, आहे की नाही, डोंट टच द वायर, डोंट ईट ऑइली फूड, अशा प्रकारची वाक्य जेव्हा असतील म्हणजे नकारार्थी वाक्य आहेत. वाक्य जर नकारार्थी असेल तर नॉट टू हे कंजक्शन घ्यायचे. चला आता 5व्या नियमाकडे जाऊया. लेट अस गो टुवर्ड्स आवर 5th रूल. 5व्या नियमाकडे जाऊया. आता 5वा नियम काय, आता कंजक्शन संपलं, आपण काय करूया, दुहेरी अवतरण चिन्ह या वाक्यातले काढून टाकूया. हे बघा, हे दुहेरी अवतरण चिन्ह काढून टाकतात. वाक्य होकारार्थी आहे, वाक्यामध्ये नो, नॉट सारखा निगेटिव्ह वर्ड नाही आणि म्हणून आपण इथं काय करूया, या कॉम्या जागी टू हे कंजक्शन घेऊया. घेतलं बघा मी, टू कंजक्शन, दुहेरी अवतरण चिन्ह काढून टाकलं आणि या इनडायरेक्ट स्पीचच्या वाक्यात, हे बघा, हे इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे आपलं. या इन डायरेक्ट स्पीचच्या वाक्यामध्ये आपण काय केलंय, तिथं नॉट टू हे कंजक्शन, सॉरी टू हे कंजक्शन घेतलंय कारण का वाक्य होकारार्थी. आता पुढे काय होतं ते बघूयाच. आता दुहेरी अवतरण चिन्हातील या ईट दीज टॅबलेट्स डेली या दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्यात होणारे बदल याला रिपोर्टेड स्पीचचं वाक्य म्हणतात, दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य म्हणतात. याच्यात काय बदल होतो पहा. तर रूल नंबर 5 लिहा. वाक्यात बघा, आधी असं घेऊया, दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्यात होणारे बदल असं म्हणा किंवा रिपोर्टेड स्पीचच्या वाक्यात होणारे बदल. दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्यात होणारे बदल, वाक्यात होणारे बदल असं लिहायचं तुम्हाला. दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्यात होणारे बदल, चेंजेस इन द सेंटेन्स ऑफ डबल इन्व्हर्टेड कॉमास, दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्यात होणारे बदल असं म्हणायचंय. आता ते बदल कोणते होतात मी तिथे 1 बाय 1 खाली देऊन टाकतो तुम्हाला. चला लिहा बरं, एवढं लिहून घ्या. हा चला मित्रांनो,
आता पाचव्यातला पहिला नियम लिहून घेऊया. तिथे लिहा पाचव्यातला पहिला नियम. मी तुम्हाला पाचवा नियम देत आहे, त्याच्यातला पहिला नियम घ्या. आणि पाचव्यातला पहिला नियम असा आहे, वाक्यात डोंट, डू नॉट, प्लीज यासारखे शब्द आले असतील, काइंडली यासारखे शब्द आले असतील तर त्यांना काढून टाकतात. पाचव्यातला पहिला नियम असा आहे. तर लिहा तिथं पाचव्यातला पहिला नियम, वाक्यात डोंट किंवा डू नॉट किंवा प्लीज किंवा काइंडली यासारखे शब्द आल्यास, काइंडली यांसारखे शब्द आल्यास, यासारखे शब्द आल्यास त्यांना काढून टाकतात. त्यांना काढून टाकतात. पहा, डायरेक्ट स्पीच मध्ये यासारखा जर शब्द आला, डायरेक्ट स्पीच मध्ये यासारखा शब्द आला, डोंट आला, डू नॉट आला, प्लीज आला, काइंडली आला, तर यासारखा शब्द कोणी येऊ द्या, यांना काढून टाकतात. यांचा काही चेंज करत नाही, यांना टोटली काढून टाकायचं. बघा, पाचव्यातला पहिला नियम संपला. आता पाचव्यातला दुसरा नियम, रोमन अंकात दुसरा नियम. आता आज्ञार्थी, आता बरं आपल्या वाक्यामध्ये काय आले का पहा. हे बघा, वाक्य होकारार्थी आहे. होकारार्थी वाक्यामध्ये असलं काही येत नाही. असेल तर काढून टाकायचं आहे. आता नसल्यामुळे आपण काही काढणार नाही. चला आता झालं. आता याच्या नंतरच्या नियमाकडे, पाचव्यातल्या दुसऱ्या नियमाकडे. आता आपला पाचव्यातला दुसरा जो नियम आहे तो सब्जेक्ट बदल आहे. वाक्यात कर्ता नसतो, हे की नाही. कर्ता असता तर कर्त्याचा बदल करावा लागला असता, पण आज्ञार्थी वाक्यामध्ये कर्ता नसतो म्हणून कर्त्याचे बदल होत नाहीत. बघा, दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्यामध्ये कर्ता नाही, राम, श्याम, गणेश, गणेश वगैरे, आणि म्हणून त्याच्यात काही बदल करायचे नाहीत. इथं लिहा, आज्ञार्थी वाक्यात आज्ञार्थी वाक्यात कर्ता नसतो म्हणून कर्त्याचे बदल देखील होत नसतात. म्हणून कर्त्याचे बदल देखील होत नाहीत. म्हणून कर्त्याचे बदल देखील होत नाहीत. होत नाहीत. आज्ञार्थी वाक्यात कर्ता नसतो म्हणून कर्त्याचे बदल देखील होत नाहीत. चला, त्यानंतर आता आणखी कशाचा बदल, काळाचा बदल. पहा, आणखी एक गंमत अशी आहे, आज्ञार्थी वाक्याला काळच नसतो. आज्ञार्थी वाक्य वर्तमान काळी असतं. आज्ञार्थी काळी म्हणजे आज्ञार्थी वाक्य वर्तमान काळी बी म्हणून यूज करू शकता. त्याच वाक्याला तुम्ही भविष्यकाळी म्हणून यूज करू शकता. त्याच वाक्याला तुम्ही भूतकाळी म्हणून देखील म्हणजे यूज करू शकता. आज्ञार्थी वाक्याला काळ नसतो, आहे की नाही. मग आज्ञार्थी वाक्य कसं असतं, क्रियापदाच्या मूळ रूपानं सुधारले असतं, त्याला काळ नसतो, आणि म्हणून त्याच्या काळामध्ये, त्याच्या क्रियापदामध्ये बदल होत नसतो. आणि म्हणून इथे लिहा, आज्ञार्थी वाक्याला काळ नसतो. आज्ञार्थी वाक्याला काळ नसतो, ते कोणत्याही काळाचं नसतं. म्हणून काळाचे किंवा क्रियापदाचे बदल होत नसतात. क्रियापदाचे, त्याच्या काळाचे किंवा क्रियापदाचे बदल होत नाहीत. बदल होत नाहीत. आज्ञार्थी वाक्याला काळ नसतो आणि म्हणून त्याच्या काळाचे किंवा क्रियापदाचे बदल केले जात नाहीत, बदल होत नाहीत. झालं, पहिला नियम संपला, दुसरा नियम संपला. पाचव्यातला पहिला संपला, पाचव्यातला दुसरा संपला, पाचव्यातला तिसरा संपला. आता पाचव्यातला चौथा नियम इथे देतो मी तुम्हाला. पहा, आता काळाचे बदल नाही, इथपर्यंत आपल्याला काही चेंज करायची गरज नाही. आता हे लिहून घ्या, लगेच मी चौथा नियम देतो तुम्हाला. हरिअप. हा मित्रांनो, आता पाचव्यातला शेवटचा नियम, चौथा नियम. उर्वरित जे वाक्य आहे बघा, उर्वरित जे वाक्य आहे त्या क्रमाने लिहितात व पूर्ण विराम देतात. पण असे करताना वाक्यात एखादं विशेषण आलं, मी तुम्हाला सांगितलं विशेषणाचे बदल होतात. दर्शक विशेषण जे आहे, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह किंवा पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे, त्याच्यामध्ये बदल होतात, ते बदल करतात. वाक्यात एखादं क्रियाविशेषण आलं, स्थल किंवा कालवाचक, ऍडवर्ब टाइम, ऍडवर्ब प्लेस, तर त्याच्यात बदल करतात, योग्य ते बदल करतात. बाकी कोणतेही क्रियाविशेषण येऊ द्या, त्याच्यात बदल होत नाही. आणि वाक्यात कर्माच्या जागी एखादं सर्वनाम आलं, मी आलं, अस आलं, यू आलं, तर त्याच्यातही बदल करतात. आणि म्हणून तुम्ही हा चौथा नियम लिहून घ्या. उर्वरित वाक्य आहे त्या क्रमाने लिहितात, जो क्रम आहे त्याच क्रमाने लिहितात व पूर्ण विराम देतात.
पण पुनर्विराम देतात, पण असे करताना वाक्यात एखादे बघा डेमॉन्स्ट्रेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आले त्याच्यात बदल करतात, वाक्यात एखादे ऍडवर्ब ऑफ टाइम किंवा ऍडवर्ब प्लेस आलं तर त्याच्यात बदल करतात, वाक्यात कर्माच्या जागी द्वितीय विभक्तीमध्ये सर्वनाम आलं मी अस यू त्याच्यात योग्य ते बदल करतात. असा हा नियम आहे, शेवटचा अखेरचा नियम. मग चला आता काय म्हटलंय उर्वरित वाक्य. आता उर्वरित वाक्य कोणतं आहे? आता हे बघा कंजक्शन घेतलं वाक्यामध्ये डू नॉट नाही, डोंट नाही, काहीच नाही, त्याच्यात काही चेंज होणार नाही. आणि असेल डू नॉट, डोंट वगैरे तर काढून टाकायचं होतं, करायची गरज पडली नाही. आता इथे इट हा शब्द आहे, हा त्याला स्मॉल लेटर मध्ये लिहायचा, कॅपिटल नाही ठेवायचा. जेव्हा हे वाक्य दोन जोडली जातील, दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य दुहेरी अवतरण चिन्हाच्या बाहेरचं वाक्य जेव्हा जोडलं जाईल कंजक्शनने, तेव्हा दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याचा जो काही पहिला शब्द आहे त्याचं पहिलं अक्षर जे आहे ते कॅपिटल मध्ये असतं, त्याला स्मॉल करा. पहा ई हे कॅपिटल आहे, त्याला स्मॉल मध्ये लिहायचं आहे, बाकी काही चेंज नाही. दीज हा आता तिथे काय सांगितलं होतं, पहा उर्वरित वाक्य आहे त्या क्रमाने लिहायचं, आहे तोच क्रम ठेवायचा, मी आहे त्याच क्रमाने लिहिणार आहे. पण वाक्यात असं एखादं विशेषण आलं, दीज शब्द आलाय, तो दर्शक विशेषण आहे, तर दीजचं काय करायचं ठरलं होतं, दोज. बघा एक विशेषण आलं करायचा बदल. नंतर आता टॅबलेट्सला टॅबलेट्स, नंतर डेली. डेली हे वारंवारिता दर्शक क्रियाविशेषण आहे आणि त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. आणि अशा रीतीनं या डायरेक्ट स्पीचचं आपण इनडायरेक्ट स्पीच करू शकता, पहा, किंवा या डायरेक्ट स्पीचचं अशा रीतीने इनडायरेक्ट स्पीच होतं. तर अशा रीतीने आपण आज्ञार्थी वाक्यांचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं एका उदाहरणा थ्रू समजावूनही घेतलं आणि सगळे नियम देखील घेतले. तर बघा किती सोपं आहे, सगळ्यात सोपा प्रकार आहे इनडायरेक्ट स्पीच मध्ये. पहा डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करताना सगळ्यात सोपा प्रकार आहे आज्ञार्थी वाक्याचे इनडायरेक्ट स्पीच. तर हा शेवटचा नियम लिहून घ्या, या वाक्याचा व्यवस्थित अभ्यास करा. काय काय चेंजेस झाले, रिपोर्टिंग वर्बचा चेंज झालाय, डबल इन्व्हर्टेड कॉमाज निघून जाऊन इथं टू कंजक्शन आलंय, आणि बाकी वाक्य जशा तसं आहे त्याच क्रम नाही, नो चेंज, काळामध्ये बदल नाही, कर्त्यामध्ये बदल नाही. आणि इथं दीज नावाचं जे विशेषण होतं हे बघा त्याचं दोष केलाय. बस एवढं सोपं आहे, सगळ्यात सोपा प्रकार आहे डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करण्याचा. चला आता हे लिहून जर तुम्ही घेतलं असेल तर यापूर्वीच्या परीक्षांमध्ये IBPS ने जे काही क्वेश्चन्स दिले होते बरोबर आहे ते आपण घेऊया. आणि काही क्वेश्चन माझे पण असतील माझ्या म्हणजे, कारण का ते बघा परीक्षामध्ये जे प्रश्न आले असतात त्याच्यामध्ये वैविध्यता नसते, तेवढी विविधता नसते, आणि म्हणून काय करावं लागतं, काही मंची पण वाक्य द्यावं लागतील. आज मी मला जर वाटलं एखादं वाक्य पूर्वीच्या परीक्षांमध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मध्ये जर नाही तर मी काय करेन, मी वैविध्यपूर्ण असलेलं एखादं वाक्य माझ्या मनचं पण देईन. चला मग आता काय करूया, आता तुम्ही पण माझ्यासोबत डायरेक्ट स्पीच इनडायरेक्ट स्पीच करू शकता. तुमच्याकडे नियम आहेत सगळे आता दिलेले, समजावून पण सांगितलंय. माझ्या अगोदर तुम्ही करायचा प्रयत्न करा या वाक्यांचं इनडायरेक्ट स्पीच. हरिओम. मित्रांनो ही दोन्ही वाक्य व्यवस्थित वाचा, या दोन्ही वाक्यांचा व्यवस्थित अभ्यास करा. आपण आधी या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच पाहूया, नंतर या वाक्याचं. नियम तुमच्याजवळ ठेवा आणि मी शिकवण्याच्या आधीच तुम्हाला इनडायरेक्ट स्पीच येते का ते पण बघा. आता बघा या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच पहा. जेव्हा तुम्हाला म्हटलं जातं चेंज द नरेशन, तेव्हा आधी तुम्ही दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याचा प्रकार बघून घ्या, कारण ते असरेटिव्ह असू शकतं किंवा इम्परेटिव्ह असू शकतं, इंट्रोगेटिव्ह असू शकतं, एक्लॅमेटिव्ह असू शकतं. कोणत्या प्रकारचं वाक्य आहे पहा. ज्याच्या तोंडून वाक्य बाहेर पडतं त्याला रिपोर्टर म्हणतात, रिपोर्टर जशा तसा राहतो. रितिका रिपोर्टर आहे, जशा तसा ठेवा. याच्या तोंडचं कथन दर्शवणाऱ्या या क्रियापदाला रिपोर्टिंग वर्ब म्हणतात. रिपोर्टिंग वर्ब दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्यानुसार बदलते. वाक्य बघा, प्लीज कृपया, अलो मी टू लिव्ह नाव, कृपया मला जायला, बघा आता मला जाण्याची परवानगी द्या किंवा मला जाऊ द्या, विनंती वाक्य आहे. तर मग या वाक्याचा इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. बघा ज्याच्या तोंडून वाक्य बाहेर पडतं, ज्याच्या तोंडून वाक्य बाहेर पडतं त्याला रिपोर्टर म्हणतात. रिपोर्टर जशा तसा राहतो, पहिला नियम. दुसरा नियम, रिपोर्टिंग वर्ब दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्यानुसार बोलतं. वाक्य विनंती वाचक असेल तर सेड टू निघून जातं आणि प्लीज शब्द तिथे असल्यामुळे इथे आस्क्ड. पहा ऐकणाऱ्याला लिस्नर म्हणतात. एक मिनिट माफ करा, वाक्य विनंती वाचक आहे ना, मग इथे काय येते, रिक्वेस्टेड. काय येते, रिक्वेस्टेड. माफ करा, इथे रिक्वेस्टेड येते. पहा रितिका रिक्वेस्टेड झालं, सेट टू निघून जाते, इथे रिक्वेस्टेड येते. ऐकणाऱ्याला लिस्नर म्हणतात, आणि लिस्नर जर व्यक्तिवाचक असेल तर इथे टू घ्या, नंतरच लिस्नर घ्या. रितिका रिक्वेस्टेड टू हर झालं. आता हे जे लिस्नर आहे, हर टीचर, तो जशा तसा राहील. पुन्हा रिपोर्टर जशा तसा राहतो.
रिपोर्टिंग ऑफ सेड असेल, सेड टू असेल, टोल्ड असेल तर इथे रिक्वेस्टेड येते, आहे की नाही. ऐकणारा कुणी असेल तर लिसनर असेल तर टू घ्या, आणि तुम्ही टू नाही घेतलं तरी चालते. इथं रितिका रिक्वेस्टेड टू हर टीचर. आता तुमचं कन्फ्युजन होणे म्हणून मी टू काढू शकतो, पण आता थांबा. दुहेरी अवतरण चिन्ह निघून जाते. आता बघा चौथा नियम, दुहेरी अवतरण चिन्ह निघून जाते आणि स्वल्प विरामाच्या जागी टू हे कंजक्शन येते. आणि इथं मी टू हे जे आहे ना कंजक्शन म्हणून युज करत आहे स्वल्प विराम जागी. वाक्यामध्ये प्लीज, काइंडली, डू नॉट, डोंट सारखे शब्द असतील तर त्यांना काढून टाकतात. काढलं. आता उर्वरित वाक्य पहा. अलो मी टू लिव्ह नाव, हा जो अलाव शब्द आहे तो जशाला तसं इथे लिहा. आता मी हा जो शब्द आहे मी, इथं जो मी शब्द आहे तो कर्माच्या जागेला आहे. मी तुम्हाला सांगितलंय उर्वरित वाक्य आहे त्या क्रमाने लिहितात, पण वाक्यात एखादा शब्द आला असेल कर्माच्या जागी, सर्वनाम आला असेल, मी, यू, त्यामध्ये बदल करतात. आता कर्माच्या जागी वाक्यामध्ये मी शब्द आलाय, तो लिसनर नुसार बदलेल. याचे नियम तुम्हाला दिलेले आहेत आधी. आणि लिसनर कोण आहे? हो, हर आहे, महिला आहे. मी म्हणणारी जर महिला असेल तर मीचा बदल काय करायचा आहे? हर करायचा आहे. मीचा बदल काय करायचा आहे? हर. आणि म्हणून इथे घ्या हर. हे चेंजेस कसे होत आहेत तुम्ही मराठीत अर्थ करून देखील पाहू शकता. मराठीत जर तुम्ही या वाक्याचा अर्थ केला डायफीच्या आणि इंडायफीच्या तर तुम्हाला लगेच कळेल की इथं हर का झालं. नंतर इथं टू ला टू घ्या. तुम्हाला लिव्ह हे क्रियापदाचं मूळ रूप आहे, म्हणजे तुम्हाला लिव्ह हे मुख्य क्रियापद आहे, मग त्याचं मी लेफ्ट वगैरे काय करतो नाही. लिव्ह हे क्रियापदाचं मूळ रूप आहे आणि त्याच्यात चेंज होणार नाही. लिव्हला लिव्ह लिहा, लिव्हचं लेफ्ट करू नका. हा, वाक्यात असं एखादा क्रियाविशेष आला असेल, नाव वगैरे, एक तर त्याला काढून टाकतात. बघा नावला काढून टाकतात. नावचा नियम आहे. वाक्यात एखादा क्रियाविशेष आलाय, नाव हे काय म्हणतात कालवाचक, ऍडवर्ब टाइम आहे, आणि नावचा बदल होतो देन. नावचा आणखी एक नियम आहे, नावचा एकतर देन करा नाही तर नावला काढून टाका, वाक्यात काहीच घेऊ नका. आता मी इथं नावचा बदल करतो देन. तर अशा रीतीनं तुम्ही डायरेक्टपीचं इंडायफिश करू शकता. पहिल्या वाक्याचं इंडायफिश केलंय. पहा कुठं कुठं बदल झालेत. हे बघा रिपोर्टर जशाच आहे, रिपोर्टिंग वर्ब फक्त सेट टू निघून जाऊन रिक्वेस्टेड आलं. त्याच्यानंतर लिसनर जशा तसा आहे. दुहेरी अवतरण चिन्ह निघून जाऊन इथं काय आलंय? टू हे कंडिशन आलंय. वाक्यात असा प्लीज वगैरे शब्द आला असेल तर त्याला काढून टाकतात. असा नियम दिलाय मी तुम्हाला पाचव्यातला पहिला नियम, आणि तो काढलाय प्लीज शब्द. आणि उर्वरित वाक्य आहे त्या क्रमाने लिहितात, पण असे करताना वाक्यात एखादं समजा असं विशेषण आलं असेल, सॉरी हे सर्वनाम होतं, असं सर्वनाम आलं असेल किंवा असं क्रियाविशेषण आलं असेल किंवा एखादं विशेषण आलं असेल तर बदल करतात. मग हे बदल आहेत. अंडरलाईन ज्यांना ज्यांना केलंय मी ते बदल केले आहेत आपण. हा विशेषणाचा माफ करा, हा सर्वनामाचा बदल आहे, प्रोनाउनचा. हा क्रियाविशेषणाचा बदल आहे की नाही. आणि हा जो बदल आहे हा कोण होता? हर टीचर, म्हणजे हे लिसनर आहे. लिसनर मध्ये काही चेंज होत नाही. झालं. हा कंजक्शनचा बदल आहे. झालं. आणि हा रिपोर्टिंग व्हर्बचा बदल आहे. झालं. तर जे जे चेंजेस झाले मी तुम्हाला अंडरलाईन करून दाखवले. चला आता दुसऱ्या वाक्याकडे या वाक्याचं इंडायफिश करूया. चला हरिओम. पहा दुसऱ्या वाक्याकडे बघा. ज्याच्या तोंडून वाक्य बाहेर पडतं त्याला रिपोर्टर म्हणतात. आणि रिपोर्टर द टीचर आहे जशाच तसा ठेवतात, द टीचर. याच्या तोंडचं कथन दर्शवणाऱ्या या क्रियापदाला रिपोर्टिंग वर्ब म्हणतात. रिपोर्टिंग वर्ब सेड आहे, सॉरी सेड टू आहे. ते दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्यानुसार होते. वाक्य बघा. गो स्ट्रेट टू युअर क्लासरूम्स. तुमच्या क्लासरूम्सकडे, तुमच्या वर्गांकडे सरळ जा. सरळ तुमच्या वर्गाकडे जा, असं वाक्य आहे. आता टीचर म्हणायचं विद्यार्थ्यांना. मग टीचर जर विद्यार्थ्यांना म्हणत आहेत तर टीचर मोठे आहेत, ते आज्ञा करतात किंवा ते सांगू पण शकतात. तुम्ही ऑर्डर्ड म्हणा किंवा टोल्ड म्हणा. आता मी इथं से टू काढून टाकतो, इथं घेतो ऑर्डर्ड. कोण म्हणाल, कुणास म्हणाला आणि काय म्हणाला यानुसार रिपोर्टिंग वर्ब मध्ये चेंज होतो. आता मी इथे रिपोर्टिंग वर्ब जे आहे ना ऑर्डर्ड असं लिहितो. काय लिहितो? ऑर्डर्ड. शिक्षकांनी आज्ञा केली. झालं. ऐकणाऱ्याला लिसनर म्हणतात. लिसनर जशा तसा राहतो. तिसरा नियम. चौथा नियम. दुहेरी अवतरण चिन्ह निघून जातात. स्वल्प विरामाजागी टू हे कंजक्शन येते. वाक्य होकारार्थी असेल तर. यस, वाक्य होकारार्थी आहे. डू नॉट, डोंट सारखा शब्द इथे नाही. झालं. नियम नंबर 4 बघा. 4 झालाय आता. नियम नंबर 4 झालाय. नियम नंबर 5. दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्यात होणारे बदल. रिपोर्टेड स्पीचच्या वाक्यात होणारे बदल. वाक्यात प्लीज शब्द आला असेल तर काढून टाका, नाही शब्द काढायचा प्रश्न नाही. काइंडली शब्द असेल तर काढून टाका, वाक्यात तो पण शब्द नाही म्हणून काढण्याचा प्रश्न आहे. डू नॉट, डोंट आला असेल तर काढून टाका, ते पण वाक्यामध्ये नाही म्हणून काढण्याचा प्रश्न आहे. मग नंतर काय म्हणते, आता उर्वरित वाक्य आहे त्या क्रमाने लिहा. मग चला आहे त्या क्रमाने लिहू. आणि आता बघा इथं गो हा शब्द आहे, क्रियापदाचं मूळ रूप आहे. फक्त त्याला स्मॉल लेटर मध्ये लिहा, गो. स्ट्रेटला इथं स्ट्रेट लिहा.
टू ला टू इथे लिहा. आता इथं योर हे विशेषण आलंय. टू योर क्लासरूम. योर हा शब्द मालकी वाचक विशेषण आहे, पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. वाक्यामध्ये जर माय, योर, आवर असे ऍडजेक्टिव्ह आले असतील, मालकी वाचक विशेषण आले असतील, त्याच्यात बदल करावा लागतो. वाक्यात जर पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह योर आलं तर ते लिसनर नुसार बदलते. लिहून दिलेत नियम. दुसऱ्या नंबरचा व्हिडिओ डायस्पीचचा जाऊन बघा तुम्ही, किंवा तिसऱ्या नंबरचा असेल तो. तिथं मी तुम्हाला असे बदल सर्वनामाचे, विशेषणाचे, क्रियाविशेषणाचे काय बदलता सांगितलंय. योर, योर ज्याला म्हटले तो लिसनर हर असेल, महिला असेल. योर ज्याला म्हटले ती महिला असेल तर योरचा बदल होतो माय. आणि इथे लिहा माय. नंतर काय होतं हे बघा, योरचं माय झालं, क्लासरूम्सला क्लासरूम्स. अशा रीतीनं तुम्ही डायस्पीचचं एडायस्पीच करू शकता. पहा, रिपोर्टिंग वर्ब सेट टू निघून जातं, ऑर्डर्ड येतं. त्याच्यानंतर दुहेरी अवतरण चिन्ह निघून जाऊन स्वल्पविराम कंजक्शन येतं टू, स्वल्पविराम जागी. गो हा शब्द कॅपिटल लेटर मध्ये, त्याला स्मॉल लेटर मध्ये लिहा. बाकी काही चेंजेस नाही तिथं. हा, इथं मालकीवाचक विशेषण आलंय. या विशेषणामध्ये असा बदल करतात. उर्वरित वाक्य जशा तसं लिहून पृष्ठात देतात. तर अशा रीतीनं डायस्पीचचं इंडायस्पीच करतात. हे पहिलं वाक्य होतं आपण घेतलेलं, हे दुसरं होतं. या दोन्ही वाक्यांचा व्यवस्थितरित्या अभ्यास करा, समजून घ्या. आता लगेच आपण तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या वाक्याकडे जाऊया. चला, हरी. हा मित्रांनो, ही दोन वाक्य पहा लवकर. पहा, पहिलं वाक्य बघा, हे इथलं. आता 3 क्रमांकचं वाक्य आहे. द कमांडर सेड टू हिज सोल्जर्स. कमांडर त्याच्या सोल्जर्सला, सैनिकांना म्हणाला, मार्च अहेड, पुढे जा, आहे की नाही. डू नॉट थिंक ऑफ एनिमीज लार्ज नंबर. आणि जे शत्रूची संख्या आहे त्याचा विचार करू नका. मग असं वाक्य याचं इंडायस्पीच करायचंय. कसं करतात पहा. इथं 2 वाक्य दिलेत. पहिल्या वाक्यामध्ये आज्ञार्थीच आहे, दुसरं वाक्य देखील आज्ञार्थीच वाक्य आहे. पहा तुम्ही, काळजीपूर्वक पहा. मार्च अहेड, है की नाही, पुढे जा, मार्च अहेड. आणि दुसरं वाक्य कसं आहे, डोंट थिंक ऑफ एनिमीज लार्ज नंबर. शत्रूच्या मोठ्या संख्येला, म्हणजे शत्रूच्या मोठ्या संख्येचा विचार करू नका. मग हे 2 वाक्य आहेत. पहिलं वाक्य आहे आज्ञार्थीच, दुसरं वाक्य देखील आहे आज्ञार्थीच. पहिलं वाक्य होकारार्थी आहे, दुसरं वाक्य नकारार्थी आहे. म्हणजे दुहेरी अवतरण चिन्हामध्ये कधी कधी एक वाक्य येतात आणि एकाच प्रकारची 2 वाक्य देतात. कधी कधी वेगवेगळ्या प्रकारची पण 2 वाक्य देतात. पण या वाक्यामध्ये इथं दुहेरी अवतरण चिन्हामध्ये दोन्ही आज्ञार्थीच वाक्य दिले आहेत आणि दोन्ही वाक्य एकाच व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला म्हटलेले आहेत. आणि म्हणून काय करूया, दोन्ही वाक्यांचं इंडायस्पीच करताना रिपोर्टर आणि लिसनर सेम घेऊया आणि इंडायस्पीच कसं करतात ते पण सांगतो तुम्हाला. या, रिपोर्टर ज्याच्या तोंडून वाक्य बाहेर पडतं त्याला म्हणतात रिपोर्टर. रिपोर्टर जशा तसा राहतो, ठेवला. द कमांडर हा रिपोर्टर आहे. द कमांडर हा रिपोर्टर जशा तसा राहील. सेड टू हे रिपोर्टिंग वर्ब आहे. सेड टू रिपोर्टिंग वर्ब असेल तर दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्यानुसार बोलतं. वाक्य आज्ञार्थी असेल आणि कुण म्हटलं, कुणाला म्हटलं, काय म्हटलं यानुसार बदल होतो. कमांडर त्याच्या सैनिकांना म्हणाला. कमांडर काय असतो, त्यांचा अधिकारी आहे, त्याला अधिकार आहे हुकूम करायचा वगैरे. आणि मी तुम्हाला सांगितलंय, सैन्यातील एखादा अधिकारी असेल किंवा राजा असेल तर तो हुकूम करतो किंवा आज्ञा करतो. त्याच्यानंतर काय म्हणालाय, मार्च अहेड, डू नॉट थिंक ऑफ एनिमीज लार्ज नंबर. मग आपण इथं सेड टू काढून टाकूया आणि इथे घेऊया कमांडेड. कारण का तुम्हाला दुसरीकडे कमांडेड हा शब्द घेता येणार नाही, 2च जागी घेता येतो म्हणून सांगितलं आता तुम्हाला. आणि आता चला, इथं घेतलं मी कमांडेड. आता लिसनर आहे ही सोल्जर. तुम्ही ही सोल्जरला ही सोल्जर इथे लिहू शकता. ही सोल्जर आहे का सोल्जर्स आहे, पहा ते हे जे सोल्जर्स आहे, बरोबर आहे. दिसायला का सगळं, पहा इथे लिहितो कमांडेड हिज सोल्जर्स. आता दिसतंय का सगळ्यांना. चला, मग हा रिपोर्टर, हा रिपोर्टिंग वर्ब आणि हा लिसनर. आता दुहेरी अवतरण चिन्ह काढून टाकतात आणि स्वल्पविरामाजागी दॅट हेच कंजक्शन आला असतं. वाक्य विधानार्थी असेल तर, वाक्य प्रश्नार्थी असेल तर इप आला असतं किंवा डब्ल्यूएच वर्ड आला असता. वाक्य आज्ञार्थी आहे आणि अज्ञार्थी वाक्य जर असेल तर काय नियम दिला आहे, दुहेरी अवतरण चिन्ह निघून जातं. वाक्य होकारार्थी असेल तर टू हे कंजक्शन घेतात. वाक्य होकारार्थी आहे, मी कॉम्याच्या जागी त्या स्वल्पविराम जागी टू हे कंजक्शन घेतलं. आता पहिल्या वाक्याचाच विचार करूया. जेव्हा 2 वाक्य दिली जातात इंडायस्पीच करण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्हामध्ये, फक्त पहिल्या वाक्याचा विचार करा, दुसऱ्या वाक्याचा नंतर विचार करा. आता मी पहिल्याच वाक्याचा विचार करतो. इथं मार्च हा शब्द काय आहे, क्रियापद आहे, त्याला स्मॉल लेटर मध्ये लिहा, MARCH. ते महिन्याचं नाव नाही. आणि आहेडला आहेड झालं. तर अशा रीतीनं पहिल्या वाक्याचं इंडायस्पीच संपलं. आता तुम्ही दुसऱ्या वाक्याचं काय करायचं,
तर आता दुसऱ्या वाक्याचं इंडायरेक्ट स्पीच करताना तुम्ही काय करायचं, इथे अँड हा शब्द घ्यायचा. दोन वाक्यांना तुम्ही जोडत आहात, पहिलं आणि दुसरं वाक्य जे आहे त्या दोघांना जोडत आहात, म्हणून तुम्ही अँड हे कंजक्शन घ्या. आता काय करा, तीच ट्रीटमेंट द्या. कोणती? दुहेरी अवतरण चिन्हाच्या नंतरची. दुहेरी अवतरण चिन्ह निघून जातात म्हटलं होतं आपण. पुन्हा एकदा सांगतो, दोन्ही वाक्यांचा रिपोर्टर आणि लिसनर सेम असल्यामुळं दुसऱ्या वाक्यासाठी परत रिपोर्टर घ्यायची गरज नाही, दुसऱ्या वाक्यासाठी लिसनर परत घ्यायची गरज नाही, आणि दोन्ही वाक्यांचं रिपोर्टिंग वर्ब पण सेम असल्यामुळे परत एकदा काय रिपोर्टिंग वर्ब सुद्धा घ्यायची नाही गरज. पहा, दुसरं वाक्य वेगळं म्हणूनच इंडायरेक्ट स्पीच करायचंय, पण त्याचा रिपोर्टर तोच असल्यामुळं परत घ्यायचं आहे, रिपोर्टिंग वर्ब तेच असल्यामुळे परत घ्यायचं नाही, लिसनर तेच असल्यामुळे परत घ्यायचं नाही. पण आता दुहेरी अवतरण चिन्ह निघून जातात, पण दुसरं वाक्य निगेटिव्ह असल्यामुळं स्वल्प विरामाजागी कंजक्शन मात्र वेगळं घ्यायचं आहे. पहिल्या वाक्यामध्ये आपण काय केलं होतं, वाक्य होकारार्थी होतं म्हणून टू हे कंजक्शन घेतलं होतं, पण दुसऱ्या वाक्यामध्ये तुम्ही पहा वाक्य निगेटिव्ह असल्यामुळं तुम्हाला इथं कंजक्शन घ्यावं लागेल, नॉट टू कंजक्शन घ्यावं लागेल. दोन्ही वाक्यांचं कंजक्शन वेगळं आहे, बरोबर आहे. पहिलं वाक्य होकारार्थी आहे, दुसरं नकारार्थी आहे, म्हणून दुसऱ्या वाक्यासाठी टू हे कंजक्शन न घेता नॉट टू हे कंजक्शन घ्यायचं. घेतलं. आता मग उर्वरित वाक्य आहे त्या क्रमाने लिहायचं. आता पहिल्या वाक्याचा विचार करायचा नाही, आता पहिल्या वाक्याचा विचार करायचा नाही, फक्त आता दुसऱ्या वाक्याचा विचार करायचा. दुसऱ्या वाक्याचा विचार करताना हे बघा, कंजक्शन नॉट टू घेतलं आपण, डू नॉट काढून टाकूया आपण. आता नॉट टू हे कंजक्शन घेतलं. वाक्यात तुम्हाला नियम दिलाय पाचव्यातला दुसरा नियम, की वाक्यात म्हणजे पहिलाच नियम होता तो, वाक्यात डू नॉट, डोंट, प्लीज, काइंडली शब्द असतील ते काढून टाका. काढलं. उर्वरित वाक्य, आता उरलेलं वाक्य काय, थिंक. थिंक हे क्रियापद मोड रूप आहे, नो चेंज, त्याचं थॉट वगैरे करू नका. ऑफ एनिमीज, ऑफ एनिमीजला एनिमीज, लार्ज नंबरला लार्ज नंबर, अशा रीतीनं काय करायचंय तुम्ही इंडायरेक्ट स्पीच करायचं. तर या डायरेक्ट स्पीचचं अशा रीतीने इंडायरेक्ट स्पीच काय काय चेंजेस झाले तर हे बघा, पहिल्या वाक्यामध्ये टू इथं आलं, दुसऱ्या वाक्याचं इंडायरेक्ट स्पीच करताना इथं अँड कंजक्शन घ्यावं लागलं आपल्याला, आणि नंतर नॉट टू हे कंजक्शन घेऊन दुसरं वाक्य केलं आपण, त्याचंही इंडायरेक्ट स्पीच केलं. शेवटी फुल स्टॉप दिला. वाक्यामध्ये कोणतं विशेषण नाही, सर्वनाम नाही, क्रियाविशेषण नाही, म्हणून त्याचा बदल नाही. तर अशा रीतीने तुम्ही एक मस्त वाक्य आपल्याला आलं होतं, त्याच्यामध्ये दोन वाक्य होते आणि त्या दोन्ही वाक्याचा इंडायरेक्ट स्पीच केलं. आता चौथ्या वाक्याकडे या. ज्याच्यातून वाक्य बाहेर पडतात त्याला रिपोर्टर म्हणतात. नियम म्हणतो रिपोर्टर जशा तसा राहतो. रिपोर्टर कोण आहे? द इलेक्ट्रिशियन. इलेक्ट्रिशियन त्याला विद्युत तंत्री म्हणतात, विद्युत तंत्री मराठीमध्ये. तो जशा तसा राहील. याच्या तुमचं कथन दर्शवणाऱ्या या क्रियापदाला रिपोर्टिंग वर्ब म्हणतात. रिपोर्टिंग वर्ब दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्यानुसार बोलतं. वाक्य कोण आहे, कुणास म्हटलंय, कोण म्हटलंय याच्यानुसार त्याच्यामध्ये बदल होतो. पहा, विद्युत तंत्री म्हणजे तारेचं, विद्युत तारेचं, घरामध्ये वायरिंगचं वगैरे काम करण्याला म्हणतात इलेक्ट्रिशियन. आणि त्यानं म्हणाला की या तारेला हात लावू नका, म्हणजे याचा अर्थ असा तो वॉर्निंग दिलाय म्हणून इथे लिहा वॉर्नड. त्यानंतर ऐकणाऱ्याला लिसनर म्हणतात. लिसनर जशा तसा राहतो. दुहेरी अवतरण चिन्ह निघून जातात आणि वाक्य जर निगेटिव्ह असेल तर नॉट टू हे कंजक्शन येतं, वाक्य जर अफर्मेटिव्ह असेल तर टू कंजक्शन येतं. मला सांगा, दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य काय? निगेटिव्ह आहे, डोंट न सुरुवात झाली आहे. निगेटिव्ह असल्यामुळे काय करायचं, दुहेरी अवतरण चिन्ह काढून टाकतात आणि स्वल्प विराम जागी घेतात नॉट टू. झालं. आता इथपर्यंत गाडी रुळावर आहे. आता वाक्यामध्ये डोंट, डू नॉट, प्लीज, काइंडली शब्द सारखे शब्द असतील तर त्याला काढून टाकतात. उर्वरित वाक्य आहे त्या क्रमाने लिहितात. टचला टच, दला द, इलेक्ट्रिकला इलेक्ट्रिक, वायरला वायर. अशा रीतीने तुम्ही डायरेक्ट स्पीचचं इंडायरेक्ट स्पीच करू शकता. पहा काय काय बदलायचं. रिपोर्टिंग वर्बचा चेंज आहे. बघा, वाक्यात डोंट, डू नॉट सारखे शब्द असतील त्याचं नॉट टू करतात. झालं. बाकी काही उरलं नाही. तर अशा रीतीने आपण आतापर्यंत 4 वाक्यांचं इंडायरेक्ट स्पीच केलं आहे. आता एक शेवटचं वाक्य देतो. 5 वाक्यांची भरती होते आणि हा टॉपिक संपतो. चला हे लिहून घ्या व्यवस्थितरित्या. चला आता हे शेवटचं वाक्य, 5व्या क्रमांकाचं वाक्य पहा. आजचं शेवटचं वाक्य आणि याचं इंडायरेक्ट स्पीच कसं करतात पहा. ज्याच्यातून वाक्य बाहेर पडतं त्याला रिपोर्टर म्हणतात. रिपोर्टर जशा तसं राहील. याच्यातून कथन दर्शवणाऱ्या या क्रियापदाला रिपोर्टिंग वर्ब म्हणतात. रिपोर्टिंग वर्ब दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याच्या प्रकारानुसार बदलेल. वाक्य कसं आहे पहा. प्लीज, कृपया, फिल इन द फॉर्म. प्लीज शब्द आलाय, विनंती वाचक शब्द आहे. त्याच्यानंतर वाक्य इम्पेरेटिव्ह आहे, आज्ञार्थी आहे. मग वाक्य विनंती वाचक आहे, आज्ञार्थी आहे. मग वाक्यामध्ये विनंती दिसली तर मग तुम्ही काय करायचं, रिक्वेस्टेड घ्या, कारण का तिथं प्लीज सारखा शब्द आलेला आहे, पण इथं रिक्वेस्टेड घ्या. झालं. सी रिक्वेस्टेड झालं. आता इथं लिसनर असेल तर लिसनर जसा तसा ठेवा. दुहेरी अवतरण चिन्ह निघून जाते. स्वल्प विरामाजागी वाक्य होकारार्थी असल्यामुळे इथं टू हे कंजक्शन येतं.
वाक्यामध्ये प्लीज सारखा शब्द असेल तर काढून टाकतात, म्हणून काढून टाकूया. आणि उर्वरित वाक्य आहे त्या क्रमाने लिहितात. फिल ला फिल, इन ला इन, धिस. आता वाक्यामध्ये एखादं विशेषण असेल, क्रियाविशेषण असेल, सर्वनाम असेल तर बदलतात. इथं बघा फॉर्म या नामाबद्दल धिस हा शब्द अधिक माहिती सांगणार. धिस हा शब्द विशेषण आहे, वाक्यात विशेषण आलंय, दर्शक विशेषण आलंय आणि म्हणून त्याच्यामध्ये बदल करतात. धिसचं करतात दॅट आणि इथे येते फॉर्मला फॉर्म. तर अशा रीतीनं डायरेक्ट स्पीच तुम्ही इनडायरेक्ट स्पीच करू शकता. पहा काय काय चेंजेस झालेत पहा या डायरेक्ट स्पीचचा. अशा रीतीने इनडायरेक्ट स्पीच होईल. तर मित्रांनो इम्परेटिव्ह सेंटेन्सचं आज्ञार्थी वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच कसं करतात हे आपण पाहिलंय. तुमच्यासमोर अख्खं वाक्य आहे आणि अशा रीतीने आपण एकूण 6 वाक्यांचं इनडायरेक्ट स्पीच पाहिलंय. एक वाक्य मी तुम्हाला नियम शिकवतानाच घेतलं होतं आणि ही 5 वाक्य नंतर घेतली सगळे नियम झाल्यानंतर. अशा रीतीनं आज्ञा अर्थी वाक्यांचं इनडायरेक्ट स्पीच संपलंय. तुम्हाला टेट 3 या परीक्षेसाठी, टेट 2025 साठी खूप खूप शुभेच्छा. बरोबर आहे. आणि मी इथं थांबतो. अशा रीतीनं इम्परेटिव्ह सेंटेन्सचं इनडायरेक्ट स्पीच संपलं झालं. तर मित्रांनो आता याच्यानंतरच्या दशकांमध्ये आपण मात्र व्याकरणाचे 2 टॉपिक घेतलेतच, हे की नाही. आता आपण फाइंडिंग एरर, सब्जेक्ट ऑफ एग्रीमेंट किंवा दुसरे जे टॉपिक्स आहेत म्हणजे जम्बल्ड पॅरा, जम्बल्ड सेंटेन्सेस, जे काही असेल IBPSच्या पॅटर्ननुसार जे टॉपिक आहेत बाकीचे ते आपण आता घेऊया. थांबतोय मी इथं. धन्यवाद. थँक्यू.